सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सरफेस ॲज वेल एज रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस बघितलेला आहे. त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्याच्यावरती डीपीपीवर त्याच्यावरती बेस असणारे डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स तुम्ही डीपीपी मधून सुद्धा सॉल्व्ह करताय. जर काय डाऊट असेल तर मला तुम्ही पिंग करा. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत लेन्सचे टाइप्स, लेन्स मेकर फॉर्म्युला, लेन्स मेकर इक्वेशन, त्याच्यानंतर लेन्सची फोकल लेंथ फाइंड आउट करण्यासाठी काय टेक्निक आहेत, साइन कन्व्हेन्शन्स, हे डिटेलमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, लेन्स म्हणजे काय आहे? लेन्स म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर असं पिक्चर येतं बघा. हा असा, बरोबर, हे असं पिक्चर येतं. ह्याला आपण काय म्हणतो? लेन्स म्हणतो, बरोबर. मराठीमध्ये लेन्सला भिंग म्हणतात. लेन्सचे टाइप्स किती आहेत हे बघण्याच्या अगोदर लेन्स म्हणजे काय डिफाईन करूया. समजा ही लेन्स आहे, ह्या लेन्सला काय नाव द्यायचं आपण नंतर बघणार आहोत. समजा ही लेन्स आहे, ह्या लेन्सवरती एक रे ऑफ लाईट आपण इन्सिडेंट केला, बरोबर. हा रे ऑफ लाईट ह्या पॉइंटला बघा, ह्या लेन्सच्या साईडला दुसरं मीडियम आहे आणि लेन्स ज्या मटेरियल पासून बनवलेले आहे त्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असणार आहे, बरोबर. ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आणि लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा. म्हणजेच इथं आता काय होणार आहे, ह्या पॉइंटला दुसऱ्या मीडियम मधून लेन्समध्ये रे ऑफ लाईट शिरणार आहे, म्हणजेच रिफ्रॅक्शन होणार आहे. इथं झालं फर्स्ट रिफ्रॅक्शन, ओके. आणि रे ऑफ लाईट आतमध्ये जाणार, बरोबर. मग रिफ्रॅक्शनचे लॉज तिथं अप्लाय होणार, टुवर्ड्स नॉर्मल, अवे फ्रॉम नॉर्मल वगैरे वगैरे. आणि नंतर समजा ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत तो जो रे ऑफ लाईट आहे तो लेन्स मधूनच ट्रॅव्हल करणार आणि ह्या पॉईंटला अगेन तो लेन्स मधून बाहेर पडणार, ओके. मग लेन्स मधून बाहेर पडताना हा जो रे ऑफ लाईट आहे याला आपण इमर्जंट रे ऑफ लाईट म्हणतो. मग मला मित्रांनो सांगा, ह्या सरफेसला बाहेरच्या मीडियम मधून लेन्समध्ये शिरताना पहिल्यांदा रिफ्रॅक्शन झालं आणि इथं लेन्स मधून बाहेर पडताना सेकंड रिफ्रॅक्शन झालं, बरोबर. म्हणजे इथं मला सांगा, रिफ्रॅक्शन किती वेळा झालं? 2 वेळा झालं, बरोबर. म्हणजे इथं किती रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत? 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत. मग लेन्सची डेफिनेशन मिळाली. लेन्स हे असं मटेरियल आहे ज्याच्यामध्ये किती रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत? 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत. लेन्सची डेफिनेशन लिहून घ्या माझ्या बरोबर. लेन्स इट इज material bounded by किती रिफ्रॅक्टिंग सरफेस? 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, ओके. लक्षात आलं? म्हणजे लेन्समध्ये नेहमी 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस असणार आहेत. म्हणजे 2 टाइम्स रिफ्रॅक्शन होणार आहे, 2 टाइम्स रिफ्रॅक्शन तिथं होणार आहे. आता मग राहिला लेन्सची टाइप्स. बघा, आता लेन्सची टाइप्स आपण डिटेलमध्ये बघायचे. लेन्सचे बेसिकली 2 टाईप पडतात, बघा. फर्स्ट टाईप आहे लेन्सचा, आपण म्हणतो कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स, बघा, जर एखादी लेन्स जर ह्या मध्ये लेन्सच्या बरोबर मध्ये काय असेल? फुगीर असेल, थिक असेल, जाड असेल, बरोबर. आता ही जर लेन्स आपण कन्सिडर केली तर हा एक एंड आहे आणि हा सेकंड एंड आहे, बरोबर. आणि हा काय? मिडल पार्ट आहे त्या लेन्सचा. आता जर आपण एंड कम्पेअर केले तर मिडल पार्ट हा कसा आहे? थिक आहे, बरोबर. जर मिडल पार्ट थिक असेल तर त्याला आपण कसली लेन्स म्हणणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. थिक मिडल पार्ट, ओके. मधला जो पोर्शन आहे तो कसा असणार आहे? थिक असणार आहे. त्याला आपण कसली लेन्स म्हणतोय? कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो, ओके. आता कॉन्व्हेक्स लेन्सचं डायग्राम हे असे ड्रॉ करतो बघा. ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, लक्षात आलं. आता सेकंड जो टाईप आहे लेन्सचा तो कोणता आहे बघा? कॉन्केव्ह लेन्स. सेकंड टाईप कोणता आहे? कॉन्केव्ह लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स म्हटल्यानंतर कशी दाखवणार तुम्ही? समजा ही एक मी लेन्स ड्रॉ करतो इथं, बरोबर. आता हा एक एंड आहे, हा सेकंड एंड आहे आणि हा जो मधला पोर्शन आहे, बरोबर, मिडल पोर्शन आहे, मिडल पार्ट आहे, लक्षात आलं. मग मला सांगा, इथं मिडल पोर्शन जो आहे तो एंड पेक्षा जर कसा कम्पेअर केला तर कसा दिसतो आपल्याला? थिन दिसतो, बरोबर. म्हणजे ही जी कॉन्केव्ह लेन्स आहे ही कशी आहे? थिन ऍट मिडलला कशी आहे? थिन आहे. आणि ही कशी आहे? थिक ऍट मिडल. लक्षात? म्हणजे मध्यभागी थिक आहे आणि इथं कशी आहे? मध्यभागी थिन आहे. लक्षात आलं? 2 टाइप्स कशा आहेत बघा, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स थिक ऍट द मिडल, कॉन्केव्ह लेन्स थिन ऍट द मिडल, ओके. आता इथं तुम्ही लिहू शकता थिक ऍट द मिडल, थिन ऍट द एंड. इथं लिहू शकता थिन ऍट द मिडल, थिक ऍट द एंड.
समजतंय? मध्यभागी जी आहे ती थोडीशी थिन असते म्हणून आपण त्याला कॉन्केव्ह लेन्स म्हणतो, आणि मध्यभागी थोडीशी फुगीर असते म्हणून त्याला कसलं म्हणायचं? कॉन्व्हेक्स लेन्स म्हणायचं. ओके. आता कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स लेन्सचे सुद्धा सब टाईप पडतात बघा. सब टाईप कसे पडतात बघा व्यवस्थित. कॉन्व्हेक्स लेन्सचे सुद्धा सब टाईप मी इथं लिहून ठेवतोय. सब टाईप फर्स्ट जो आहे तो आहे बाय कॉन्व्हेक्स लेन्स. कसली लेन्स? बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बाय म्हटल्यानंतर आता कसं येणार सांगा? दोन. बरोबर. मग आता ही जी दाखवलेले मी ही कसली आहे सांगा? बाय कॉन्व्हेक्स लेन्सच आहे. बरोबर. म्हणजे दोन्ही बाजूला जो आहे तो कॉन्व्हेक्स पार्ट असणार आहे. समजलं? बाय कॉन्व्हेक्स लेन्स. आता ही जी लेन्स आहे ती बनवतात कशी बघा व्यवस्थित. त्याच्या अगोदर बघूया लेन्स कशी प्रिपेअर करतात, लेन्स कशी फॉर्म करतात. मी दोन स्फिअर घेतोय. हा एक स्फिअर घेतला. बरोबर. हा ग्लासचा एक स्फिअर घेतला मी, आणि दुसरा एक ग्लासचा स्फिअर घेतला, आणि हे असे जोडले. राहिलेला जो पार्ट आहे कॉमन पार्ट तेवढा मेंटेन करतो, ठेवतोय, आणि राहिलेला पार्ट जो आहे तो मी काय करतोय? रिमूव्ह करतोय. काय झाली रे? ही लेन्स झाली. कोणती लेन्स झाली? कॉन्व्हेक्स लेन्स झाली. समजताय? म्हणजेच लेन्स बनवण्यासाठी आपल्याला किती स्फिअर पाहिजेत? दोन ग्लासचे स्फिअर पाहिजेत. लक्षात आलं? आता जर दोन ग्लासचे स्फिअर असतील तर हा जो फर्स्ट ग्लासचा स्फिअर आहे ह्याचा सेंटर म्हणजे काय झाला? C1, आणि हा जो सेकंड ग्लासचा स्फिअर आहे त्याचा सेंटर C2 झाला. बरोबर. म्हणजे इथे किती सेंटर ऑफ कर्वेचर आहे? दोन. एक गोष्ट लक्षात आली. अ लेन्स हॅव टू सेंटर ऑफ कर्वेचर. एखाद्या लेन्सला किती सेंटर ऑफ कर्वेचर असू शकतात? दोन सेंटर ऑफ कर्वेचर असू शकतात. आता बघा सेंटर ऑफ कर्वेचर समजला. आता हा स्फिअर आहे त्याचा सेंटर, आणि हा जो स्फिअर आहे त्याचा सेंटर, म्हणजेच एखाद्या लेन्सला दोन सेंटर ऑफ कर्वेचर. ऍज वेल ऍज आता हा जो स्फिअर आहे ह्या स्फिअरची रेडियस ऑफ कर्वेचर R1, आणि हा जो स्फिअर आहे ह्या स्फिअरची रेडियस ऑफ कर्वेचर R2. बरोबर. म्हणजे इथं लक्षात येतं तुमच्या दोन रेडियस ऑफ कर्वेचर असतात. एखाद्या लेन्सला किती रेडियस ऑफ कर्वेचर असतात? दोन. समजताय? आता दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत, दोन स्फेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत, त्याच्यामुळे सेंटर ऑफ कर्वेचर पण किती येणार? दोन येणार आहेत. ऍज वेल एज रेडियस ऑफ कर्वेचर पण किती येणार आहेत? दोन येणार आहेत. आता मला सांगा, ही एक बाय कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेली, दोन्ही बाजूला कॉन्व्हेक्स पार्ट आहे. मग इकडचा जो सरफेस आहे त्याची रेडियस R1, आणि इकडचा सरफेस आहे त्याची रेडियस R2 घेतली. समजतंय? आता बघा तुम्ही म्हणाल सर कॉन्केव्ह लेन्स कशी फॉर्म करतात? आता कॉन्केव्ह लेन्स कशी फॉर्म करायचं बघा. हा एक स्फिअर घेतला मी, आणि हा एक स्फिअर घेतला बघा. असे दोन स्फिअर घेतले, आणि हा जो मिडल पार्ट आहे बघा हा एवढा दुसऱ्या एखाद्या मीडियमने मी काय केला? फिलअप केला. लक्षात येते? आणि हा जो राहिलेला पार्ट आहे हा राहिलेला पार्ट मी काय केला रे? रिमूव्ह केला. म्हणजे कॉन्केव्ह लेन्स असो किंवा कॉन्व्हेक्स लेन्स असो तिला दोन सेंटर ऑफ कर्वेचर असतील, ऍज वेल एज दोन रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा असणार आहे. आलं लक्षात? मग आता बाय कॉन्व्हेक्स लेन्स लक्षात आली. हा जो शेप दिसतोय कसली लेन्स आहे? बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आता पुढे येतो मी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. बघा प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. प्लेनो म्हणजे एक जो सरफेस आहे, एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, त्याचा कसा असणार आहे? प्लेन असणार आहे, आणि दुसरा रिफ्रॅक्टिंग सरफेस कसा असणार आहे? कॉन्व्हेक्स. इथं बघा बाय कॉन्व्हेक्स म्हणजे दोन्हीही रिफ्रॅक्टिंग सरफेस कसे होते? कॉन्व्हेक्स होते. आलं लक्षात? इथं बघा आता एक मी सरफेस प्लेन घेतला, आणि दुसरा सरफेस आहे तो कसा घेतला रे? मी स्फेरिकल घेतला. लक्षात? किंवा कर्व्ड घेतला. आता हा जो सरफेस आहे, जो प्लेन सरफेस आहे, त्याची रेडियस ऑफ कर्वेचर किती असणार? इन्फिनिटी. आणि जो दुसरा आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर R असणार. म्हणजे त्याच्याकडे रेडियस असणार आहे. प्लेन जो आहे त्याच्याकडे रेडियस नसणार. लक्षात आलं? ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट बघतोय आपण, पुढचा टाइप आहे कॉन्व्हेक्स लेन्सचा, तो आहे कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह. आता कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मी कसा ड्रॉ करतोय बघा. एक जो आहे हा सरफेस मी कॉन्व्हेक्स ड्रॉ केला, आणि दुसरा जो आहे तो मी असा कॉन्केव्ह ड्रॉ करतो. लक्षात आलं का बघा? एक सरफेस कसा आहे, एक रिफ्रॅक्टिंग सरफेस कसा आहे? कॉन्व्हेक्स, आणि दुसरा कॉन्केव्ह. आलं लक्षात? म्हणजे ही जी लेन्स झाली ती कसली झाली मला सांगा? कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स. आलं लक्षात? आता हा जो सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर R1, आणि हा जो सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर R2 झाली. लक्षात आलं? ठीक आहे. आता तसंच जसे कॉन्व्हेक्स लेन्सचे तीन टाइप्स पडलेले आहेत, तसेच कॉन्केव्ह लेन्सचे सुद्धा तीन टाइप्स पडलेले आहेत. बघूया. बघा आता मी कसे तीन टाइप्स दाखवतोय, वेगवेगळे तीन टाइप्स. कशाचे? कॉन्व्हेक्स लेन्सचे. एक आहे जसा इथं बाय कॉन्व्हेक्स आहे तसा इथं काय येणार आहे? कॉन्केव्ह. बाय कॉन्केव्ह लेन्स. बाय कॉन्केव्ह
लेन्स. जसा इथं प्लेनो कॉन्व्हेक्स आहे तसा तिथे येणार आहे प्लेनो कॉन्केव्ह. प्लेनो कॉन्केव्ह. ओके. जसा इथं कॉन्केव्हो कॉन्व्हेक्स आहे तसा इकडे येणार आहे कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह. समजतंय. आता ह्याचे शेप ड्रॉ करूया आपण. ह्याचे शेप कसे ड्रॉ करतो बघा. बाय कॉन्व्हेक्स आहे म्हणजे इथं काय दोन्हीही रिफ्रॅक्टिंग सरफेस कसे कॉन्व्हेक्स होते. इथे येणार बाय कॉन्केव्ह म्हणजे दोन्हीही रिफ्रॅक्टिंग सरफेस कॉन्केव्ह असणार. म्हणजे हा जो आहे हा आपण कसा दाखवलाय बाय कॉन्केव्हच ती कॉन्केव्ह लेन्स दाखवलेली आहे. म्हणजे ही अशी डायग्राम येईल. ह्याचा रेडियस ऑफ कर्वेचर R1 आणि ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर R2. समजतंय. ठीक. आता प्लेनो कॉन्केव्ह म्हणजे एक सरफेस जो आहे तो कसा येणार आहे सांगा प्लेन आणि दुसरा सरफेस कसा येणार आहे कॉन्केव्ह. आलं लक्षात. ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर इन्फिनिटी आणि ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर R. समजतंय. बघा ह्याला रेडियस आहे परंतु हा जो सरफेस आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस याला रेडियस नाही, इन्फायनाइट रेडियस आहे. लक्षात. पुढे बघा कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह म्हणजे कसं होणार एक सरफेस कॉन्व्हेक्स आणि दुसरा सरफेस कॉन्केव्ह. म्हणजे असं दाखवूया आपण. बघा ही काय झाली रे. आता ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर R1 आणि ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर R2. समजतंय काय. हे तीन टाइप्स कशाचे आहेत कॉन्केव्ह लेन्सचे आहेत आणि हे तीन टाइप्स कशाचे आहेत कॉन्व्हेक्स लेन्सचे आहेत. काय डाऊट आहे का बघा. जर दोन्हीही सरफेस दोन्ही रिफ्रॅक्टिंग सरफेस कॉन्व्हेक्स असतील तर बाय कॉन्व्हेक्स. एक प्लेन आहे आणि दुसरा कॉन्व्हेक्स आहे तर प्लेनो कॉन्व्हेक्स. एक कॉन्केव्ह आहे आणि एक कॉन्व्हेक्स आहे तर कॉन्केव्हो कॉन्व्हेक्स. समजा दोन्हीही सरफेस रिफ्रॅक्टिंग सरफेस कॉन्केव्ह असतील तर बाय कॉन्केव्ह. एक प्लेन आहे आणि दुसरा कॉन्केव्ह आहे तर प्लेनो कॉन्केव्ह. एक कॉन्व्हेक्स आहे आणि दुसरा कॉन्केव्ह आहे तर कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह. आता पुढे दोन डेफिनेशन मी लिहून ठेवतोय बघा इथं. एक आहे इक्वी कॉन्व्हेक्स. इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे कसली रे लेन्स लिहायची इक्वी कॉन्व्हेक्स. आता ही जी इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहे ती म्हणजे बाय कॉन्व्हेक्स लेन्सच असते. बघा बाय कॉन्व्हेक्स लेन्सच असते. बाय कॉन्व्हेक्स लेन्स हॅव्हिंग इक्वल. बरोबर. इक्वी म्हणजे इक्वल. हॅव्हिंग इक्वल रेडियाय. इक्वल रेडियाय. आलं लक्षात. म्हणजे दोन्हीही रेडियस ऑफ कर्वेचर कशा असणार सेम असणार. R1 इज इक्वल टू R2. लक्षात आलं. जर R1 इज नॉट इक्वल टू R2 फक्त काय म्हणायचं बाय कॉन्व्हेक्स म्हणायचं. जर R1 इज इक्वल टू R2 असेल तर त्याला इक्वी कॉन्व्हेक्स म्हणायचं. म्हणजे इक्वी कॉन्व्हेक्स हा काय आहे रे बाय कॉन्व्हेक्स लेन्सचा टाइप आहे परंतु कधी जेव्हा रेडियस ऑफ कर्वेचर दोन्ही सेम असतील. इकडे काय येणार आहे इक्वी कॉन्केव्ह. इक्वी कॉन्केव्ह. आता इक्वी कॉन्केव्ह लेन्स म्हणजे कसं आहे ना तुमच्या लक्षात आलं. बाय कॉन्केव्ह लेन्सच आहे. बाय कॉन्केव्ह लेन्स विथ R1 इज इक्वल टू R2. आलं लक्षात. म्हणजे इथं रेडियस ऑफ कर्वेचर R1 आणि रेडियस ऑफ कर्वेचर R2 दोन्ही इक्वल असतील तर ती कसले इक्वी कॉन्केव्ह लेन्स आहे. लक्षात. समजते. दोन्ही टाइप आहेत हे लेन्सचे. एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि दुसरा कॉन्केव्ह लेन्स आहे. बघा बाय कॉन्केव्ह लेन्स बाय कॉन्व्हेक्स लेन्स प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स लेन्स. इकडे बाय कॉन्केव्ह प्लेनो कॉन्केव्ह कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह टाइप समजलेत का. बघा काय डाऊट आहे का. डायग्राम लक्षात ठेवायचे. रेडियस ऑफ कर्वेचर दोन्हीही जर सेम नसतील तर फक्त बाय कॉन्व्हेक्स म्हणा. रेडियस ऑफ कर्वेचर दोन्हीही सेम असतील तर त्याला इक्वी कॉन्व्हेक्स म्हणा. इकडे बघा जर रेडियस ऑफ कर्वेचर इथे सुद्धा दोन वेगवेगळे असतील तर बाय कॉन्केव्ह आणि रेडियस ऑफ कर्वेचर सेम असतील तर इक्वी कॉन्केव्ह लेन्स म्हणायचं. ओके. लेन्स समजलाय. लेन्स म्हणजे काय सांगा. लेन्सला दोन रिफ्रॅक्टिंग सरफेस असतात. एक हा आणि दुसरा हा. इथे सुद्धा एक हा रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे हा रिफ्रॅक्शन करणार. अगेन हा जो सरफेस आहे तो सुद्धा रिफ्रॅक्शन करणार. म्हणजे द मटेरियल विच हॅव्हिंग टू रिफ्रॅक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज लेन्स. ओके. लेन्स बनवतात कशा तर दोन वेगवेगळ्या स्फिअर पासून लेन्स बनवलेले असतात. मग आता लेन्स बनवण्यासाठी आपल्याला दोन स्फिअर लागतात. तर मला सांगा सेंटर ऑफ कर्वेचर एखाद्या लेन्ससाठी किती असणार 2 असणार. ऍज वेल एज रेडियस ऑफ कर्वेचर पण किती असणार आहे 2 असणार आहे. समजतंय. ठीक आहे. इरेज करू का हे. आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला.
एक ठराविक टर्म्स बघायचे आपल्याला, सम स्पेसिफिक टर्म्स जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वापरायचे. जसं आपण मिररच्या केसमध्ये सुद्धा आपण टर्म्स शिकलो होतो. कोणकोणते शिकलो होतो? प्रिन्सिपल ऍक्सिस, बरोबर, त्याच्यानंतर पोल, सेंटर ऑफ कर्वेचर वगैरे वगैरे आपण टर्म्स शिकलो होतो. तसं इथं लेन्सच्या केसमध्ये सुद्धा आपण सम टर्म्स स्टडी करणार आहोत. बघा, एक आहे इथे लिहूया आपण सम टर्म्स रिलेटेड टू लेन्स. सम टर्म्स रिलेटेड टू लेन्स. ओके. एक आहे फर्स्ट ऑप्टिकल सेंटर. ओके, ठीक. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय आहे बघूया. आता एखादी लेन्स मी दाखवतो इथं. समजा ही लेन्स घेतली मी, कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. ह्या कॉन्व्हेक्स लेन्सचा असा पॉइंट की ज्या पॉइंट मधून जाणारा रे जो आहे तो काय होणार नाही, डेव्हिएट होणार नाही, डायरेक्ट निघून जाईल. तो जो पॉइंट आहे त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकल सेंटर. समजा हा पॉइंट आहे, ह्या पॉइंट मधून हा एक रे ऑफ लाईट गेला, असा तो असा सरळ गेला. ओके, विदाउट एनी डेव्हिएशन. समजा हा असा एक रे ऑफ लाईट गेला, बरोबर, तो असा सरळ निघून गेला. लक्षात आलं? म्हणजे ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय, हा जो आहे हा पॉइंट आहे त्याला मी म्हणणार ऑप्टिकल सेंटर. तसंच कॉन्केव्ह लेन्सच्या केसमध्ये सुद्धा बघा, हा असा कॉन्केव्ह लेन्स, बरोबर. आता समजा हा पॉइंट आहे, असा मी एक दाखवला ज्याच्यामधून हा रे ऑफ लाईट गेला. समजा हा असा विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून गेला, म्हणजेच ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशन तुम्ही काय सांगाल? द पॉइंट थ्रू विच रे ऑफ लाईट विल पास अनडेव्हिएटली. बघा, एखाद्या लेन्सचा असा पॉइंट की ज्या पॉइंट मधून रे ऑफ लाईट कसं जाईल, अनडेव्हिएटली निघून जाईल, त्याचं डेव्हिएशन होणार नाही, सरळ निघून जाईल, त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकल सेंटर म्हणायचं. ओके, ठीक आहे. बघा, डायग्राम ड्रॉ करत चला पटकन. डेफिनेशन तुम्हाला हवे असतील तर लिहून ठेवा. ऑप्टिकल सेंटर म्हणजे ज्या पॉइंट मधून रे अनडेव्हिएटली निघून जाईल. ओके, त्याच्या खाली एक सिंपल साठी मी त्या 2 डायग्राम दिले होते, त्या डायग्राम लिहायच्या. दुसरा पॉइंट आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. आता प्रिन्सिपल ऍक्सिस तुम्हाला माहित आहे, बरोबर. मिररचा प्रिन्सिपल ऍक्सिस तुम्ही स्टडी केला. लेन्सचा प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय बघा, मी आता प्रिन्सिपल ऍक्सिस ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजा ही एक मी कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेली आहे, बरोबर. हा काय सांगा, पोल आहे, सॉरी ऑप्टिकल सेंटर आहे. काय सांगा, ऑप्टिकल सेंटर आहे. आणि ह्या ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी मी एक लाईन ड्रॉ करतोय. आता अनेक मी नंबर ऑफ लाईन ड्रॉ करू शकतो, परंतु एक अशी स्पेशल लाईन आहे जी लाईन ऑप्टिकल सेंटर मधून पण जाते, ऍज वेल एज ही जी आहे ह्या लेन्सला कसे परपॅन्डिक्युलर आहे. आलं लक्षात? बघा, दुसरं एक एक्झाम्पल कॉन्केव्ह लेन्सचं. समजा ही कॉन्केव्ह लेन्स आहे, हा ऑप्टिकल सेंटर आहे. त्या ऑप्टिकल सेंटर मधून ही लाईन जाते आणि लेन्सला कशी आहे रे, परपॅन्डिक्युलर आहे. त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणणार आहे. आलं लक्षात? समजलं? ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी, इथे लिहून ठेवूया, ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी अँड लेन्सला कशी असणारी, परपॅन्डिक्युलर असणारी लाईन, त्याला काय म्हणायचं रे, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणायचं. ओके, ठीक आहे. डायग्राम ह्या दोन्ही ड्रॉ करून घ्या. आता पुढे बघा, एक झाला प्रिन्सिपल ऍक्सिस, दुसरा झाला ऑप्टिकल सेंटर. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आपल्याला, थर्ड टर्म जी लागणार आहे आपल्याला, ते आहे पोल. पोल म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया फोकस. ही जी लागणार आहे आपल्याला फोकस. फोकस म्हणजे काय आहे आता स्टडी करूया व्यवस्थित. समजा मी कॉन्व्हेक्स लेन्स घेतो, ही कॉन्व्हेक्स लेन्स घेतली मी, बरोबर. हा काय आता तुमच्या लक्षात आलं, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि हा काय सांगा, ऑप्टिकल सेंटर आहे. समजलं? जसा मिररला काय असतो सांगा, पोल असतो, तसा लेन्ससाठी काय असतो, ऑप्टिकल सेंटर असतो. लक्षात ठेवा. हा, मग आता ह्या लेन्स वरती मी पॅरलल रेज टाकतो. हा एक रे सोडला, हे असे 2 पॅरलल रेज मी काय केलेले आहेत, सोडलेले आहेत. कुणावरती सोडलेले आहेत,
कॉन्व्हेक्स लेन्सवरती, बरोबर. आता हा वरचा रे अगोदर बघूया. हा रे ऑफ लाईट असा इथं रिफ्रॅक्शन होईल, असा बेंड होईल, अगेन रिफ्रॅक्शन होईल, असा बेंड होऊन इकडं निघून जाईल, बरोबर. म्हणजे हा रे ऑफ लाईट आफ्टर 2 टाइम्स रिफ्रॅक्शन ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला कुठं छेडणार आहे, इथं छेदला, बरोबर. आता पुढे बघूया. हा जो खालून आलेला रे आहे तो सुद्धा 2 टाइम्स रिफ्रॅक्शन अंडरगोज होणार आहे त्याचं, बरोबर. आणि आफ्टर रिफ्रॅक्शन तो असं इकडं या पॉइंट मधून निघून जातो, असं निघून गेला. ओके. मग मला सांगा, येणारे पॅरलल रेज एखाद्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती जर पॅरलल रेज आले तर ते आफ्टर रिफ्रॅक्शन एकाच पॉइंट मधून निघून जातात, एकाच पॉइंटला काय होतात, एकत्र येतात. हा शब्द मी परत एकदा म्हणतो. सगळे येणारे पॅरलल रेज हे कॉन्व्हेक्स लेन्स मधून गेल्यानंतर एकाच पॉइंटला एकत्र येतात. तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला म्हणायचं फोकस ऑफ दॅट कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. आता हे झालं कॉन्व्हेक्स लेन्स. एकत्र येतात म्हणतो मी, काय म्हणतोय, एकत्र येतात. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स काय करते, जर तिच्यावरती आपण रेज पॅरलल टाकतोय तर त्या सगळ्या रेजना एकत्र आणते. काय करते कॉन्व्हेक्स लेन्स, सगळ्या रेजना आपण जर पॅरलल रेज टाकले तर सगळ्या रेजना ती कॉन्व्हेक्स लेन्स काय करते, एकत्र आणते. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सला, लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्स लेन्सला दुसरं एक नाव आहे कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग म्हणजे एकत्र आणणारी लेन्स, कॉन्व्हर्जिंग लेन्स. समजलं. का कॉन्व्हर्जिंग म्हणायचं, का तर इन्सिडेंट रेज जर पॅरलल असतील तर आफ्टर रिफ्रॅक्शन ते एकाच पॉइंट मधून जातात, सगळे रेज एका पॉइंटला कलेक्ट होतात, कॉन्व्हर्ज होतात, बरोबर. आणि ज्या पॉइंटला कॉन्व्हर्ज होतात तो जो पॉइंट आहे त्याला काय म्हणायचं, फोकस. आलं लक्षात. म्हणजे इथं पॅरलल रेज द पॉइंट ऍट विच, फोकस म्हणजे काय आहे, पॉइंट आहे. द पॉइंट ऍट विच इन्सिडेंट पॅरलल रेज काय होतात रे, एकत्र येतात, कॉन्व्हर्ज. ओके. आता हे झालं कॉन्व्हेक्स लेन्सचं. आता नेहमी कॉन्व्हर्ज येतातच का, कॉन्केव्ह लेन्स घेतली तरी सुद्धा ते रेज रिअली एकत्र येतील का, बघूया आपण. कॉन्केव्ह लेन्स घेऊया. ही कॉन्केव्ह लेन्स मी घेतोय. हा प्रिन्सिपल ऍक्सिस ड्रॉ केला मी, आणि ह्या कॉन्केव्ह लेन्स वरती हा एक रे ऑफ लाईट पॅरलल गेला आणि हा दुसरा एक रे ऑफ लाईट पॅरलल गेला. दोन्ही रे ऑफ लाईट कसे आहेत, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके. आता बघा, व्यवस्थित विचार करा. हा काय ऑप्टिकल सेंटर आहे, बरोबर. आता काय करतोय मी, आणि हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, मी जर इमेजिनरी असा कम्प्लीट केला, हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे असा, त्याचा सेंटर इथं असणार C1, आणि हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे त्याचा सेंटर इथं असणार C2. व्यवस्थित बघा, ह्या पॉइंटला रे ऑफ लाईट आलाय, येऊन पडलाय. मग आता नॉर्मल मी असा ड्रॉ करू शकतो, बरोबर. हा झाला नॉर्मल N1. लक्षात आलं, सेंटर ऑफ कर्वेचर मधून त्या स्फेरिकल पार्टवरती मी टाकला. मला सांगा एक गोष्ट, हवेमधून, इथं जर मीडियम कसला आहे समजा, हवेमधून ह्या कशावरती, लेन्सवरती रे ऑफ लाईट पडतोय, म्हणजेच एअर हे रेअर मीडियम झालं आणि लेन्सचं मटेरियल हे कसलं, डेन्सर मीडियम झालं. म्हटल्यानंतर रेअर टू डेन्सर काय होतो रे, टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतो, बरोबर. नॉर्मल तरी असा वर आहे म्हटल्यावर रे ऑफ लाईट काय होईल रे, असा वर बेंड होईल. कुठं बेंड होईल, असा वर बेंड होईल. आलं लक्षात, असा रे ऑफ लाईट बेंड होईल, हा असा रे ऑफ लाईट बेंड होईल जाताना दिसेल. आता तसंच इथं सुद्धा, इथं असा हा नॉर्मल ड्रॉ केला आपण, बरोबर. हा नॉर्मल झाला N2, समजलं. आता हा जो रे ऑफ लाईट आहे कुठला बघा, हा जो आहे, हा रे ऑफ लाईट काय होईल रे, टुवर्ड्स नॉर्मल बेंड होईल. टुवर्ड्स नॉर्मल म्हटल्यानंतर असा बेंड होईल, समजताय. आता मला सांगा, हा एक रे ऑफ लाईट जो आहे आला, दोघंही येताना कसे आले होते, पॅरलल आले होते, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आला होता. 1 नंबरचा आणि 2 नंबरचा. व्यवस्थित बघा, आफ्टर रिफ्रॅक्शन हा 1 नंबरचा इकडे गेला आणि 2 नंबरचा इकडे आला. मला सांगा, हे भविष्यात कुठे एकत्र येण्याचे चान्सेस आहेत का रे, नाही. म्हणजे ते खरोखर तरी काय एकत्र येणार नाही, बरोबर. कारण अजून लांब लांब आपण जर वाढवत गेलो तर ते अजून एकमेकांच्या पासून लांब लांबच जात राहते. पण रिअली ते काय एकत्र येणार नाहीत, खरोखरच ते काय कॉन्व्हर्ज होणार नाही. मग आपण समजा ह्यांना बॅक ट्रॅक केलं, काय केलं आपण ह्यांना, समजा ह्या रेजना आपण काय केलं रे, बॅक ट्रॅक केलं. असं ह्या रेजना आपण समजा असं बॅक ट्रॅक केलं तर हा इथून आला, आणि हा जर बॅक ट्रॅक केला तर इथं, म्हणजे इथं हे एकत्र येत आहेत. पण ते खरोखरचे एकत्र येत आहेत का सांगा, नाही. ते आपल्याला जाणवतंय की इथे एकत्र येत आहेत, बरोबर. इथून ते काय होतात, डायव्हर्ज होत आहेत असं वाटतंय, बरोबर. इथून काय होत आहेत ते, परत एकदा शब्द वापरतो मी, डायव्हर्ज होत आहेत असं वाटतंय, समजतंय. म्हणजेच काय होतंय,
तर रे ऑफ लाईट इथं खरोखर एकत्र येत आहेत आणि इथं रे ऑफ लाईट खरोखर एकत्र येत नाहीत, तर ते एकत्र आल्यासारखे आपल्याला जाणवत आहे. म्हणजे तिथं लिहूया द रेज कॉन्वर्ज ऑर appear to converge. appear to converge. आलं लक्षात? काय सांगा, द पॉइंट ऍट विच इन्सिडेंट पॅरलल रेज कॉन्वर्ज ऑर appear to converge, दिस पॉइंट इज कॉल्ड एज फोकस. मग आता मला सांगा हा कोणता कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकस आहे आणि हा कोणता आहे सांगा, कॉन्केव्ह लेन्सचा फोकस आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे फोकल लेंथ. 4 नंबरला फोकल लेंथ. ह्या ज्या टर्म्स आहेत प्रॉपर समजल्या, मग काय पुढे अडचण येत नाही आपल्याला. फोकल लेंथ म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे आपण फोकल लेंथ काय करत होतो, फोकसचं डिस्टन्स मिररच्या केसमध्ये मोजत होतो. कुठून मोजत होतो, तर पोल पासून मोजत होतो. बरं, आता इथं पोल नाही, इथं काय ऑप्टिकल सेंटर आहे. बरं, मग आता ऑप्टिकल सेंटर पासून ते फोकसचं डिस्टन्स म्हणजे हे काय ना सांगा, काय ना बोला, फोकल लेंथ. म्हणजेच द डिस्टन्स बिटवीन ओ अँड एफ. लक्षात आलं, ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इट्स कॉल्ड एज फोकल लेंथ येणार आहे. समजलं? बर, आता मी अजून सांगतो एक गोष्ट. मिररच्या केसमध्ये आपण सगळे डिस्टन्सेस कुठून मोजत होतो, कुणाला रेफरन्स पॉईंट धरून, पोलला रेफरन्स पॉईंट धरत होतो. आता पोलची जागा इथे कुणी घेतलेली आहे, ऑप्टिकल सेंटरने घेतलेली. म्हणजे लेन्सच्या केसमध्ये बघा, ऑल डिस्टन्सेस कुठून मोजायचे, मेजर्ड फ्रॉम कुठून, ऑप्टिकल सेंटर. लक्षात आलं, ऑप्टिकल सेंटर पासून सगळे डिस्टन्सेस आपल्याला मोजायचे. ओके, बर, फोकल लेंथ समजली काय, डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस. समजलं? ठीक आहे. आता असं म्हणेन मी की बघा, अजून एक तुम्हाला सांगतो, कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये लक्षात ठेवायचे, कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह येते. बघा, कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये फोकल लेंथला सिम्बॉल कुठला, स्मॉल ए पण. कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये फोकल लेंथ ही कशी पॉझिटिव्ह आहे आणि कॉन्केव्ह लेन्सच्या केसमध्ये फोकल लेंथ ही कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. ओके, समजलं सगळ्यांना? आता पुढे बघा, रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचरची डेफिनेशन काय लिहिणार सांगा, इट इज द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड सेंटर ऑफ कर्वेचर. डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड सेंटर ऑफ कर्वेचर, त्याला काय म्हणणार आपण, रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, बर, आता ही जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ह्या कॉन्व्हेक्स लेन्सने काय केलं रे, रेजना, इन्सिडेंट पॅरलल रेजना एकत्र आणलं, म्हणून त्या लेन्सला आपण काय नाव दिलं, कॉन्व्हर्जिंग लेन्स. आणि आता ही जी कॉन्केव्ह लेन्स आहे, ह्या कॉन्केव्ह लेन्सने काय केलं, तर इन्सिडेंट रेस सोडले, तर तिने काय केलं, एकमेकाच्या पासून लांब घालवलं. म्हणून ह्या लेन्सला आपण कसली म्हणणार आहे, डायव्हर्जिंग लेन्स. कसली लेन्स रे, डायव्हर्जिंग लेन्स. आलं लक्षात? कसली लेन्स ही झाली, डायव्हर्जिंग लेन्स. का तर रे ऑफ लाईटना डायव्हर्ज करते, एकमेकांच्या पासून लांब घालवते. बरोबर, आणि ही जी लेन्स आहे ह्याला कसला म्हणा, कॉन्व्हर्जिंग लेन्स. ओके, ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळ्या टर्म्स बघितलेल्या आहेत. आता इथून पुढे बघा, समजलंय का हे सगळं? शेवटची टर्म्स, ऍपर्चर. ऍपर्चर म्हणजे काय बघा, आता समजा मी एखादी लेन्स घेतली, बरोबर, हा लेन्सचा आपण साइड व्ह्यू बघतो. बरोबर, आता ही जर लेन्स स्फिअर पासून बनवलेली आहे, नंतर अशी आहे, पण असं जर बघितलं तर कशी दिसेल आपल्याला, हे जर बघितलं, हा साइड व्ह्यू आहे, फ्रंट व्ह्यू कसा दिसेल आपल्याला लेन्सचा, असा दिसणार आहे. बरोबर, मग ह्या एरियामधून रे ऑफ लाईट काय होणार आहेत, आत बाहेर करणार. म्हणजे समजा रे ऑफ लाईट असे केलेत, मी इकडून सोडले असे, बरोबर, असे सोडलेले, ह्या लेन्समधून आत जातील. ऍक्च्युली समोरून जर विचार केला तर रे ऑफ लाईट असे जाणार. बरोबर, असे रे ऑफ लाईट जाणार. हा एक रे ऑफ लाईट, हा जो वरचा आहे तो असा जाईल, इथून हा इथून जाईल, हा इथून जाईल आणि हा इथून जाईल. म्हणजे ज्या एरियामधून रे ऑफ लाईट त्या कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये किंवा कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये आत बाहेर करत असतील, तो जो एरिया आहे त्या एरियाचा डायमीटर म्हणजेच काय म्हणायचं त्याला, ऍपर्चर असं म्हणायचं. लक्षात, ऍपर्चर म्हणजे काय, द डायमीटर ऑफ दॅट एरिया थ्रू विच रे ऑफ लाईट विल पास. लक्षात, ठीक. मग आता मला सांगा, जितका जास्त डायमीटर असेल तितके जास्त रे ऑफ लाईट आतमध्ये जातील. समजतंय? आता समजा ही एक लेन्स मी घेतली, एवढी छोटीशी,
तर ही साईड व्ह्यू आहे. परत एकदा बघा, हा लेन्सचा साईड व्ह्यू आहे. फ्रंट व्ह्यू बघताना आपण असा दिसणार आहोत. आलं लक्षात? लेन्स बघितलेले सगळ्यांनी, छोटी छोटी लेन्स असते बघा, आपण भिंग घेतो ह्या पद्धतीत असते बघा लेन्स. असं लेन्स असते बघा, आपण बघतो असं, बरोबर. म्हणजे हा फ्रंट व्ह्यू आहे. मग ह्याच्यातून रे किती जातात? 1 2 जाऊ शकतात. लक्षात आलं? म्हणजे हा जो डायमीटर आहे तो हा डायमीटर छोटा आहे. म्हणजे ह्याच्यातून जाणारी जी रे ऑफ लाईट आहे, बरोबर, पास होणारे रे ऑफ लाईट आहे त्यांचे लिमिटेड नंबर असणार आहे. समजतंय? कमी रे ऑफ लाईट जातील ऍज कम्पेअर टू धिस. समजतंय? मग म्हटल्यानंतर जितकी जास्त रे ऑफ लाईट जातील तितकी जास्त इमेजची काय असणार आहे? इंटेन्सिटी असणार आहे. जितकी जास्त रे ऑफ लाईट जातील तेवढी इमेज कशी दिसेल? आपल्याला क्लिअर दिसणार आहे. आणि ज्या इमेजची ते इंटेन्सिटी कशी असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे थोडक्यात इंटेन्सिटी ऑफ इमेज ही कुणाला प्रपोर्शनल असणार आहे? अपर्चरला. अपर्चर म्हणजे काय आहे? तर डायमीटर आहे. अपर्चरच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार. म्हणजे जेवढी कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स असेल, मोठी असेल, तेवढं तिचा डायमीटर म्हणजे अपर्चर जास्त असणार आणि त्याच्यातून जाणारे पास होणाऱ्या रेची संख्या सुद्धा जास्त असणार. त्याच्यामुळे इंटेन्सिटी ऑफ इमेज कशी होईल? जास्त होईल. लक्षात आलं? बेसिकली लेन्स म्हणजे काय सांगा? 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस असलेले मटेरियल आहे किंवा मीडियम आहे, बरोबर. मग लेन्सचे 2 टाइप्स आहेत. एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, दुसरी कॉन्केव्ह लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय रे? मध्यभागी फुगिरी असते आणि टोकांना निमुळती असते, बरोबर. आणि कॉन्केव्ह लेन्स म्हणजे काय सांगा? मध्यभागी एकदम निमुळती असते, छोटी असते आणि टोकांना फुगिरी असते. लक्षात आलं? थिक ऍट द मिडल असेल तर कॉन्व्हेक्स, थिन ऍट द मिडल असेल तर कॉन्केव्ह. ओके, ठीक आहे. लेन्स कुठलीही जर बनवायची म्हटलं, कुठलीही लेन्स, फॉर एक्झाम्पल कॉन्व्हेक्स लेन्स बनवायची म्हटलं तर किती स्फिअर लागतात? 2 स्फिअर लागतात. आता हे जे 2 स्फिअर आहेत, ह्या 2 स्फिअरच्या वेगवेगळ्या रेडियस असतील तर ह्या 2 वेगवेगळे रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत त्या लेन्सचे, त्यांचे पण रेडियस ऑफ कर्वेचर वेगवेगळे असतील. लक्षात? हा एक स्फिअर आहे, त्याचा सेंटर हा घेतला आपण C1 आणि हा जो स्फिअर आहे त्याचा सेंटर C2 घेतला. आता राहिलेला पार्ट जो आहे तो आपण काय केला? इरेज केला. लक्षात आलं? आता हा जो आहे ह्याला आपण काय म्हणले रे? ऑप्टिकल सेंटर. बेसिक टर्म्स आपण बघितलेले काय सांगा मला? लेन्सचे टाइप्स बघितले. लेन्सचे टाइप्स कुठले आहेत? कॉन्व्हेक्स लेन्सचे 3 टाइप्स आहेत. कोणकोणते आहेत सांगा? बाय कॉन्व्हेक्स, त्याच्यानंतर प्लेनो कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स. त्याच्यानंतर आपण कॉन्केव्ह लेन्सचे सुद्धा 3 टाइप्स बघितले. बाय कॉन्केव्ह, प्लेनो कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह. नंतर बेसिक टर्म्स ज्या लागणार आहेत आपल्याला त्या बघितल्या. ऑप्टिकल सेंटर हे रेफरन्स कुणाशी कम्पेअर करायचं? आपल्याला मिररशी कम्पेअर करायचं. मिरर तुम्ही शिकलाय. मिररचे सगळे डिस्टन्सेस कुठून मोजायचं आपण? कुणाला रेफरन्स पॉईंट मानून? पोलला, बरोबर. पोल मधून जाणारा प्रत्येक रे कसा जात होता? अनडिव्हिएटली जात होता, बरोबर. पोलला आपण रेफरन्स पॉईंट मानायचो, बरोबर. इथं आता रेफरन्स पॉईंट कुणाला मानायचं? ऑप्टिकल सेंटरला. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय सांगा? त्याच्यातून त्या ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा जो रे ऑफ लाईट आहे, म्हणजे असा पॉईंट आहे ज्या पॉईंट मधून जाणारा प्रत्येक रे ऑफ लाईट त्याचं काय होणार नाही? डेव्हिएशन होणार नाही, तो सरळ निघून जाईल. त्या पॉईंटला काय म्हणायचं आहे आपण? ऑप्टिकल सेंटर म्हणायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली होती, आठवते का बघा आपण? ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी लाईन आणि लेन्सला परपेंडिक्युलर असलेली लाईन, त्याला आपण काय म्हणले? प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणले, बरोबर. बरं, फोकस म्हणजे काय? समजा आपण कॉन्व्हेक्स लेन्सवरती पॅरलल रेज सोडले, ते कॉन्व्हेक्स लेन्स त्या रेजना एकत्र आणते. ज्या पॉईंटला एकत्र आणते त्या पॉईंटला फोकस म्हणायचं, बरोबर. बरं, कॉन्केव्ह लेन्सवरती पॅरलल रेज सोडले तर ती लेन्स त्या रेजना काय करते? बाजूला करते, डायव्हर्ज करते एकमेकांच्या पासून, बरोबर. परंतु आपल्याला अपिअर होतं की ते पॉईंट कुठे एकत्र, ते रे ऑफ लाईट कुठे एकत्र येतात, तो पॉईंट काय होणार? कॉन्केव्ह लेन्सचा फोकस होणार, कॉन्व्हेक्स लेन्सचा आपण फोकस बघितलेला आहे. कॉन्व्हेक्स लेन्सला दुसरं एक नाव दिलंय आपण, काय रे? कॉन्व्हर्जिंग लेन्स. आणि ही जी आहे कॉन्केव्ह लेन्स तिला आपण नाव दिलंय डायव्हर्जिंग लेन्स. नावं अशी कशावरून दिलेत आपण? कॉन्व्हेक्स लेन्स रेजना एकत्र आणते, कॉन्व्हर्ज करते, म्हणून आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणणार आहे. आणि कॉन्केव्ह लेन्स रेजना डायव्हर्ज करते, म्हणून दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज डायव्हर्जिंग लेन्स, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं सगळे डिस्टन्सेस मिररच्या केसमध्ये कुठून मोजायचो? पोलला रेफरन्स मानून पोल पासून मोजायचो. इथे सगळे डिस्टन्सेस कुठून मोजायचे? ऑप्टिकल सेंटर पासून मोजायचे, बरोबर. ऑप्टिकल सेंटर पासून फोकसचं डिस्टन्स म्हणजे काय येणार सांगा? फोकल लेंथ येणार, बरोबर. ऑप्टिकल सेंटर पासून सेंटर ऑफ कर्वेचरचं डिस्टन्स म्हणजे काय येणार सांगा? रेडियस ऑफ कर्वेचर, बरोबर. आता इथं रेडियस ऑफ कर्वेचर वेगवेगळे आहेत. काय वेगवेगळे आहेत? तर ही जी लेन्स फॉर्म केलेली आहे ती लेन्स फॉर्म करताना जे 2 आपण स्फिअर वापरलेले आहेत ते स्फिअर काय इक्वल रेडियसचे वापरले होते का? नव्हते, वेगवेगळ्या रेडियसचे वापरले होते. दॅट्स वाय जे त्या लेन्सचे 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत त्यांच्या रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा काय झालेले आहेत? वेगवेगळ्या झालेल्या आहेत. बर, जर 2 आयडेंटिकल स्फिअर वापरले आपण लेन्स फॉर्म करण्यासाठी, 2 सेम स्फिअर वापरले सेम रेडियसचे, बरोबर.
जर दोन सेम रेडियसचे स्केल वापरले तर लेन्स कसली फॉर्म होणार आहे, इक्वी कॉन्व्हेक्स किंवा इक्वी कॉन्केव्ह लेन्स फॉर्म होणार. का तर ह्याची पण रेडियस ऑफ कर्वेचर आणि ह्याची पण रेडियस ऑफ कर्वेचर R1 इज इक्वल टू R2 होणार. समजलं? म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर इक्वल असल्या तर त्या लेन्सला इक्वी कॉन्व्हेक्स किंवा इक्वी कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतात. हे सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर फोकल लेंथ बघितली. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ कशी घ्यायची, पॉझिटिव्ह. कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची असते. ओके, ठीक आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण लेन्सचे टाइप्स आणि लेन्सच्या रिलेटेड बेसिक टर्मिनॉलॉजी शिकलेलो आहोत. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये लेन्स मेकर इक्वेशन, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लेन्स मेकर इक्वेशन आणि त्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एकदम चुटकीसरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिक, हे आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे.